हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। जहाजांचा काफिला तसा केसांचा काय असतो? पुंजका, जथा, जुडगा की ढीग? तर जहाजांचा काफिला, केसांचा पुंजका, ऑप्शन ए केसांचा आणि ताऱ्यांचा पुंजका असतो। समूहवाचक शब्द सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। जथा कोणाचा असतो? तर साधूंचा, जुडगा किल्ल्यांचा, ढीग विटांचा, कलिंगडांचा। केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो। बांबूचे काय असते? बेट असते। फुलझाडांचा ताटवा। त्यानंतर विमानांचा ताफा असतो। उंटांचा तांडा असतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। अपकर्ष, यश, अबोल की निर्णायक? उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द तर अपकर्ष येईल, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विशेषण ओळखा। परिकथेतील मत्स्यकन्या सुंदर दिसतात। सुंदर, परिकथा, मत्स्यकन्या की दिसतात? तर विशेषण काय येईल? तर वाक्यात नाम कोणतं आहे? तर मत्स्यकन्या आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेल्या शब्दाला म्हणतात विशेषण। मत्स्यकन्या कशा आहेत? तर सुंदर दिसतात, सो सुंदर येईल तुमचं विशेषण, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन, वाक्याचा प्रकार ओळखा। जो मेहनत करेल तो यशस्वी होईल। मिश्र वाक्य, संयुक्त, केवल की उद्गारार्थी? जो मेहनत करेल तो यशस्वी होईल। जो तो तर जेव्हा दोन वाक्य जे ते, जर तर, जो तो अशा संकेतबोधक अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा मिश्र वाक्य असते, ऑप्शन ए। संयुक्त वाक्य कधी असते? तर जेव्हा दोन वाक्य आणि, व, पण, परंतु, अथवा, किंवा, शिवाय अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा संयुक्त वाक्य असते। घरात जा व पाणी आण, व या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली दोन वाक्य आहेत, सो संयुक्त वाक्य येईल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा। तर हळूहळू हा शब्द कसा लिहितात? तर हळूहळू मध्ये दोन्ही वेळेला दीर्घ उकार असतात। कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा? तर ऑप्शन बी मध्ये आहे, ऑप्शन बी येईल तुमचा अचूक शब्द। नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दांपैकी विशेष नाम ओळखा। सचिन, लेख, पुस्तक की स्त्रीत्व? विशेष नाम तर स्त्रीत्व काय आहे? स्त्री या शब्दाला तो हा प्रत्यय लागून बनलेला आहे, भाववाचक नाम स्त्रीत्व। पुस्तक काय आहे? सामान्य नाम आहे। एखाद्या ठराविक पुस्तकाचा बोध होतोय का? तर नाही, सो सामान्य नाम। लेख सामान्य नाम, कारण ठराविक लेखाचा उल्लेख नाही केला। सचिन काय आहे? तर सचिन विशेष नाम आहे। एका ठराविक मुलाच्या नावाचा उल्लेख केलाय, ठराविक मुलाचा बोध होतोय, सो ऑप्शन ए येईल तुमचं विशेष नाम। नेक्स्ट क्वेश्चन, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। कविताची बहीण हुशार आहे। तर कविताची ची, चा, ची चे प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात? षष्ठी विभक्ती येते, ऑप्शन बी। षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, च्या। पंचमी, ऊन, हून हा प्रत्यय असतो। तृतीया, ने, ए, शी। प्रथमामध्ये विभक्तीला प्रत्यय नसतो। नेक्स्ट क्वेश्चन, पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। भावे प्रयोग, कर्मणी, अकर्मक कर्तरी की सकर्मक कर्तरी? पक्षी आकाशात उडाला तर वाक्यात कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? तर वाक्यात कर्ता आहे पक्षी, प्रत्यय नाहीये, त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल। भावे कर्मणी येणार नाही। वाक्यात कर्म काय आहे? तर वाक्यात कर्म नाहीये, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग येईल, ऑप्शन सी। जर वाक्यात कर्म असतं तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद चेंज होते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो। पक्षीच्या जागी जर आपण चिमणी हा कर्ता घेतला तर वाक्य काय होईल? तर चिमणी आकाशात उडाली, क्रियापद चेंज होते, सो हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। ठीक आहे, भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांच्या लिंगवचनानुसार बदलत नाही आणि हे क्रियापद असते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी। ठीक आहे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा।
केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतार्थ. कोणती जोडी आहे योग्य जोडी? तर केलेले उपकार जाणणारा कोण असतो? कृतज्ञ असतो. ऑप्शन ए येईल तुमची योग्य जोडी. कृतज्ञ कोण असतो? केलेले उपकार विसरणारा. नेक्स्ट क्वेश्चन. पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते, या वाक्याचा प्रकार ओळखा. नकारार्थी, होकारार्थी, संकेतार्थी की आज्ञार्थी? पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते. तर जर तरने जोडलेली वाक्य, संकेतार्थी वाक्य. ऑप्शन सी. जर पाऊस पडला असता तर वातावरण गार झालं असतं. संकेतदर्शक वाक्य आहे, सो संकेतार्थी येईल. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. घाट, राजमार्ग, पाऊलवाट की हमरस्ता? वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता तर घाट बोलतात. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ की पूर्ण भविष्यकाळ? मी रस्त्याने जात असेन. तर भविष्यात एखादी क्रिया चालू असेल, अपूर्ण असेल, तेव्हा अपूर्ण भविष्यकाळ येतो किंवा चालू भविष्यकाळ येतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. साधा भविष्यकाळ काय येईल? तर मी रस्त्याने जाईन. रीती भविष्यकाळ, मी रस्त्याने जात जाईल. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली असते तेव्हा रीती भविष्यकाळ असतो. पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य काय येईल? मी रस्त्याने गेलो असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जे शब्द आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असे म्हणतात. आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करणारे शब्द, क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी की उभयान्वयी? तर यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये शोकदर्शक येते, हर्षदर्शक येते, त्यानंतर आश्चर्यदर्शक येते, संबोधनदर्शक येते, प्रशंसादर्शक आणि विरोधदर्शक येते. ठीक आहे. अरे रे, अगबाई, वाहवा, अरे बापरे, अरेच्चा, शाबास ही सर्व आहेत केवल प्रयोगी अव्यय. क्रियाविशेषण काय असते? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेल्या शब्दाला म्हणतात क्रियाविशेषण. तो चांगला खेळतो. कसा खेळतो? तर चांगला खेळतो. खेळतो हे क्रियापद आहे आणि याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे चांगला या शब्दाने, सो चांगला येईल तुमचं क्रियाविशेषण. शब्दयोगी अव्यय काय असते? तर ज्या अव्ययांनी वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शवलेला असतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आधी, नंतर, मागे, पुढे, आत, बाहेर, पासून, पर्यंत, समोर ही सर्व आहेत शब्दयोगी अव्यय. उभयान्वयी तर मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य ही जोडलेली असतात उभयान्वयी अव्ययांनी. आणि, व, अथवा, किंवा, म्हणून, कारण, जर, तर, जो, तो, परंतु, पण ही सर्व आहेत उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अरे रे, म्हणून, अगबाई, बाहेर, वाहवा, कारण की यापैकी केवल प्रयोगी अव्यय कोणती आहेत? तर केवल प्रयोगी अव्यय कोणती असतात? तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरलेली अव्यय असतात केवल प्रयोगी अव्यय. अरे रे केवल प्रयोगी अव्यय येईल. म्हणून काय आहे? तर म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. अगबाई केवल प्रयोगी अव्यय. बाहेर, घराबाहेर शब्दयोगी अव्यय येईल. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे बाहेर. वाहवा केवल प्रयोगी अव्यय येईल. कारण की उभयान्वयी अव्यय येईल. सो यामध्ये अरे रे, अगबाई, वाहवा ही तीन आहेत केवल प्रयोगी अव्यय. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर अरे रे, अगबाई, वाहवा ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. यामध्ये म्हणून आणि कारण की ही उभयान्वयी अव्यय आहेत आणि बाहेर येईल तुमचं शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन. भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निरर्थक गोष्टी, भाषण चातुर्य, गप्पा गोष्टी की जातक कथा? भाकड कथा म्हणजे निरर्थक गोष्टी. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. किल्ल्यांचा डॅश तिने कमरेला खोचला रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? कळप, टोळी, जुडगा की घोळका? किल्ल्यांचा काय असतो? आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं होतं. किल्ल्यांचा जुडगा ऑप्शन सी. कळप कोणाचा असतो? गाई गुरांचा, हत्तींचा, हरणांचा. टोळी चोरांची टोळी, लुटारूंची टोळी. घोळका कोणाचा असतो? मुलांचा घोळका. आणखी काय पाहिलं होतं आपण? काफिला कोणाचा असतो? जहाजांचा. ताफा विमानांचा. तांडा उंटांचा. ताटवा
फुलझाडांचा, लोंगर, केळ्यांचा, पुंजका, ताऱ्यांचा, केसांचा. ठीक आहे, हे सर्व समूहवाचक शब्द तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध शब्द ओळखा. तर आध्यात्मिक हा शब्द कसा लिहितात? तर आ आणि त्मला ऱ्हस्व ओलांटी आध्यात्मिक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर आ त्मला ऱ्हस्व ओलांटी ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, आध्यात्मिक. नेक्स्ट क्वेश्चन, पाखरे घरट्यात परतली या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग की सकर्मक भावे प्रयोग. पाखरे घरट्यात परतली. तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर वाक्यात कर्ता आहे पाखरे, याला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल. कर्म काय आहे वाक्यात? तर कर्म नाही आहे, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग येईल ऑप्शन ए. कर्ता चेंज करून बघा वाक्यातला. पाखरेच्या जागी जर राहुल घेतलं तर राहुल घरात परतला, क्रियापद चेंज होते. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे, जर वाक्यात कर्म असतं तर सकर्मक कर्तरी प्रयोग आला असता. भावे प्रयोग कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांच्या लिंगवचनानुसार चेंज होत नाही. आणि अशा वाक्यात जर कर्म असेल तर सकर्मक भावे प्रयोग असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आहुती देणे, कृतज्ञ राहणे, देवपूजा करणे की आरडाओरडा करणे. तर शंख करणे, आरडाओरडा करणे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, अशुद्ध शब्द ओळखा. पाश्चात्य, भूगोल, परीक्षा की आध्यात्मिक यापैकी कोणता आहे अशुद्ध शब्द? तर पाश्चात्य करेक्ट आहे, भूगोल भला दीर्घ उकार करेक्ट आहे, आध्यात्मिक आत्ताच आपण पाहिलं आ आणि त्मला ऱ्हस्व ओलांटी. परीक्षा हा शब्द कसा लिहितात? तर परीक्षामध्ये र ला दीर्घ ओलांटी असते, परीक्षा. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. परीक्षामध्ये र ला दीर्घ ओलांटी असते, इथे ऱ्हस्व ओलांटी दिलेली आहे. ठीक आहे, अशुद्ध शब्द येईल परीक्षा. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात, त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.